बाळासाहेब भवनामध्ये शिंदेगडाचे आमदार जे आहेत ते आता सध्या उपस्थित आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, विषयाला आपण पाहतोय की अवघे 2 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरचा निकाल हा विधानसभा अध्यक्ष 4 वाजण्याच्या सुमारास वाचून दाखवणार आहेत आणि त्याच्या अपडेट्स हे प्रत्येक शिवसैनिक मिळवण्याचा प्रयत्न करतोय। बाळासाहेब भवनामध्ये आपण पाहतोय की अनेक शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, कार्यकर्ते बसलेले आहेत आणि या सगळ्याचे अपडेट्स TV9 मराठीच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करतायत। 4 वाजता विधानसभा अध्यक्ष निकालाचं वाचन करण्यासाठी बसतील आणि त्यानंतर पुढच्या अर्धा ते 1 तासामध्ये एकूण 6 याचिका ज्या क्लब करण्यात आलेल्या आहेत, 34 याचिकांच्या एकत्रितपणे करून एकूण 6 याचिका बनवण्यात आलेल्या होत्या आणि ज्यावरचा निकाल आज विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि कोण अपात्र होणार किंवा शिवसेना पक्ष कोणाचा यावरचा आज निकाल हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष आहे आणि शिवसैनिकांमध्ये त्याची उत्सुकता सुद्धा तेवढीच लागून राहिलेली आहे। बाळासाहेब भवनातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय की फक्त 2 तास शिल्लक राहिलेला असताना ही गर्दी आता वाढत आहे। थोड्याच वेळामध्ये